त्यावरती रजतम गुणांचा प्रभाव झालेला असतो आणि तो प्रभाव कमी व्हावा, सात्विकांना आपल्या पोटामध्ये जावं आणि आपलं मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण शुद्ध राहावं, सात्विक राहावं, यासाठी काय केलं जातं? उपहार दाखवला जातो. आणि देवाला आपण प्रार्थना करतो, कृपा दृष्टीने अवलोकोनी उच्चिष्ट आपला प्रसाद देवने घडवावा अधिकार. म्हणजे परमेश्वराची कृपा दृष्टी ज्यावेळेला पडेल त्यावेळेला ते अन्न काय होतं? सात्विक तयार होतं. सात्विक अन्न सेवन केलं तर त्याचं मन सुद्धा सात्विक राहतं. मन कसं सात्विक राहतं? एक महत्वाचा सिद्धांत तुम्हाला सांगतो. मागे मला वाटतं एका कुठल्या तरी पद्धतीत मी सांगितला होता. आपण जे अन्न सेवन करतो हे त्रिगुणात्मक आहे, लक्षात ठेवा. आणि ते सात्विक होण्यासाठी आपण देवाला उपहार दाखवतो, तो उच्चिष्ट प्रसाद आपण घेतो. उपहाराचं सेवन करायला काही हरकत नाही. काही लोकांचे चुकीचे समज झालेले आहेत. उपहाराचं खायचं नाही, उपहाराचं खायचं नाही, उपहाराचं खायचं नाही. मग काय दुसरं काय खाता मग तुम्ही? अरे देवाला दाखवलेलं खात नाही, मग तुम्ही काय देवाची शत्रू आहे का तुम्ही? हा सांगितलं ते चुकीचं सांगितलं. कोणतं खायचं नाही, कोणतं खायचं याचं स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. निर्हेतुक जो उपहार दाखवला जातो, आता तसं तर पुष्कळ हेतू धातूचं अन्न, आता मार्गांमध्ये पंक्ती होतात, कितीतरी हेतू धातूच्या पंक्ती असतात. कोणाचं लग्न आहे तर कोणाचं वाढदिवस आहे तर कोणाचं काय आहे तर कोणाचं काय, कमी पंक्ती होतात काय, त्यात खऱ्या हेतू धातूच्या पंक्तीत उपहार निर्हेतुक जर दाखवला तर त्याचा परमेश्वर स्वीकार करतात. काय? परमेश्वर त्याचा स्वीकार करतात. त्या उपहाराचं सेवन करायला काही अडचण नाहीये. प्रश्न एकच आहे, उपहार दाखवणारी व्यक्ती निर्हेतुकपणे दाखवते आहे आणि म्हणे उपहार ताट ठेवलं पटकन संड माया खाली, आणि ती अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली माया आहे. ती काय तुमच्या असे उपहार ताट लगेच हिसकावून घ्यायला तयार आहे का? ती काहीतरी तत्वज्ञान समजलं पाहिजे. तर विषय हा चालला, थोडं विषयांतर होऊ लागलं. तर विषय हा आहे की या रजतम गुणांचा प्रभाव आपल्यावरती होतो आणि तो प्रभाव झाल्यामुळे चिडचिड होते. तो रजतमाचा प्रभाव स्थान नमस्कार केल्याने काय होतो? दूर होतो. म्हणून स्पर्श भक्ती आहे. घोडाचोडीच्या शिष्यासोबत आमचे स्वामी होते. त्यांनी आगी गावं जाळला त्या घोडाचोडीच्या शिष्याने. स्वामीने त्याची संगत सोडली आणि स्वामी 3 अहोरात्र चालत चालत रिद्धपूरला आले. या चरित्रातून तत्व हे सांगितलेलं आहे की आपल्याला जर अशा प्रकारचा जर काही दोष घडलेला असेल, तमगुण वाढलेला असेल, तर आपण सुद्धा स्थान वंदन केलं पाहिजे, प्रसाद वंदन केलं पाहिजे. आणि ते प्रभावित झालेला जो तमगुण आहे तो दूर होण्यासाठी स्पर्श भक्ती, म्हणून स्पर्श कपाळ स्थानावरती टेकवायचं आहे, विशेषावरती टेकवायचे, प्रसादावरती टेकवायचं आहे. आणि हे करत असताना विधी वाक्यांचं उच्चारण करायचं आहे. आता अन्य संप्रदायाची जी वंदन पद्धती आहे ती फक्त कशी आहे? दोन्ही हात जोडतात आणि बाजूला होतात. त्यांच्या भक्तीमध्ये एकच प्रकार आहे. पण महानुभावांची जी वंदन पद्धती आहे त्याला पूर्वार्ध पण आहे आणि त्याला उत्तरार्ध पण आहे. ज्याला स्थान नमस्कार करायला आम्ही जातो तेव्हा मंदिर पाहताच अगोदर 2 दंडवत घालायचे असतात. इथूनच वंदनाला सुरुवात होते. शास्त्रकार म्हणतात, स्थाना जाता प्रसाद नमस्कार करिता दुरून दंडवत घालीजे. दुरून दंडवत घालायचे असतात आणि मग तिथे जाऊन ते स्थान नमस्कार करायचं असतं. म्हणजे वंदनाच्या प्रक्रियेला दंडवताच्या विधीपासून काय होतो? प्रारंभ होतो. आणि मग तिथे गेल्यानंतर मस्तक त्या ठिकाणी हात सवळे करून मस्तक तिथे टेकवून विधी वाक्यांचं उच्चारण करून, आम्ही परवा दोसर खानगावला बरेचशी उजळणी घेतली की विधी वाक्य काय म्हणतात, नाम काय कशी म्हणतात वगैरे वगैरे. तर बऱ्याच जणांना त्याच्यापासून बरीचशी माहिती नाहीये. तर या गोष्टी प्राथमिक अतिशय महत्वाच्या आहेत आणि प्रत्येक नामधारक वाचनिकाला किंबहुना भिक्षुकांना सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे विधी वाक्यांचं उच्चारण करून ते स्थान आपण काय करायचं असतं? नमस्कार करायचं असतं. आणि त्याच्यात घडणारे जे अविद्या आहेत, दोष आहेत, ते चुकवायचे असतात. त्या संदर्भातलं एक प्रवचन तुम्ही मागे
भुते टाकायच्या मुक्कामी ऐकलेलंच आहे. तर अशा प्रकारे स्थानवंदन करायचं आहे. नंतर आता विशेष वंदनाची पद्धती कशी आहे? ठीक आहे, स्थान एका ठिकाणी आपण तिथे जाऊन नमस्कार केला. विशेष नमस्कार करताना हात सवळे केल्यानंतर हात कोरडे होऊ द्यावेत किंवा परमार्जनाने ते कोरडे करावेत. पूर्वीच्या काळी शाळेमध्ये टिप कागद होता, तुम्हाला माहिती आहे का? जुन्या लोकांना शाईने लिहिलं जायचं. वहीवर जर शाई टाकातून जर शाई सांडली तर टिप कागदाने ती टिपायचं. आता टिप कागदच माहित नाही कोणाला. त्याप्रमाणे हात कोरडे करताना त्या परमार्जनाला असे चोळायचे नाही, तर असे फक्त टिपायचे आणि हात कोरडे करायचे. आणि परमार्जन हे रोज धुतलं गेलं पाहिजे, स्वच्छ असावं. काही ठिकाणच्या देवपूजनची परमार्जन जर पाहिली तर असं वाटतं हे काय स्त्रीचं पोतेर आहे की काय आहे. तर अशा प्रकारे हात कोरडे केल्यानंतर विशेष कसा नमस्कार करायचा लक्षात ठेवा. विशेष वंदनाची पद्धती अशी आहे की हातामध्ये विषय घेतल्यानंतर आपलं मस्तक त्या विशेषावरती असं झुकवायचं आहे. जे कपाळ विशेषाला लावायचं, विशेष कपाळाला नाही लावायचा. दोन शब्दातला फरक लक्षात घ्या. नाही तर काही जण काय करतात, विशेष घेतात आणि असा कपाळाला लावतात. ही पद्धत अतिशय चुकीची आहे आणि अवेलनात्मक आहे, लक्षात ठेवा. त्याने त्या परमेश्वराच्या संबंधित वस्तूची अवेलना होते. जो परमेश्वर संबंधित परमाणू ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्लभ सांगितला स्वामींनी, त्या संबंधित वस्तूची अवेलना होते. आणि म्हणून विशेष हातामध्ये घेतल्यानंतर त्याला मस्तक खाली टेकून नमस्कार करायचा आहे. त्याला उलट पालट नाही करायचं. हे बऱ्याच ठिकाणी पाहण्यात येतं की या विशेषाला उलट पालट करतात. उलट पालट करण्याची गरज नाही. तो परमेश्वराचा संबंधित विशेष जो आहे तो एक संघ नमस्कारी आहे, लक्षात ठेवायचा. म्हणजे अखंड नमस्कारी आहे. त्याची फक्त वरचा पापुद्रा नमस्कारी आहे आणि मधला भाग जो आहे तो अन्य आहे असं नाही. तर तो एकसंघ नमस्कारी आहे. एक संघ त्याच्यामध्ये कृपाशक्तीचा निक्षेप झालेला आहे. म्हणून विशेष उलटा पालटा करू नये. त्याच्यामध्ये त्या विशेषाची अवेलना होते, लक्षात ठेवा. फक्त चिंतामणी जर ओटा असेल तर चिंतामणी ओट्याला चारी बाजूंनी वेगळ्या प्रकारचे विशेष धातू बसवलेले असतात. तो चिंतामणी ओटा जो आहे तो फक्त चारी बाजूंनी नमस्कार करावा. बाकी संबंधित जो विशेष आहे तो एकसंघ असल्यामुळे त्याला उलट पालट करू नये. त्याचप्रमाणे मूर्ती जी असते ती मूर्ती सुद्धा उलट पालट करू नये. तर एकाच ठिकाणी मस्तक ठेवून परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधात माझे दंडवत हा शब्द प्रयोग करून तो नमस्कार करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. अशा प्रकारे ज्ञानयुक्त वंदन पद्धती आपल्या साधनेची शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर ते स्थान नमस्कार करताना, तो विशेष नमस्कार करताना किंवा तो प्रसाद नमस्कार करताना त्या ठिकाणची लीळा सुद्धा आठवणं महत्वाचं आहे. लीळा जर आठवली तर त्याच्यामध्ये तुम्हाला दुय्यम लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. तसं तर मागे सांगितलं तुम्हाला की स्थान नमस्कार करण्याला जाताना, प्रसाद नमस्कार करण्याला जाताना त्या ठिकाणच्या लीळा आठवत जावं. त्या लीळा आठवायला तुम्ही सुरुवात केली की तुम्हाला स्थान नमस्कार केल्याची, प्रसाद नमस्कार केल्याची योग्यता अगोदरच प्राप्त होते. म्हणजे कृती घडण्याच्या अगोदरच त्याची तुम्हाला फलश्रुती प्राप्त होते. बा परमेश्वराची केवढी यंत्रणा आहे. अजून तुम्ही स्थान प्रसाद वंदन केलेलं नाही, पण फक्त त्या लीळा आठवत निघालात तुम्ही तर स्थान प्रसाद नमस्कार केल्याची तुम्हाला फलश्रुती प्राप्त होते. आणि तिथे गेल्यानंतर मग लीळा आठवून जेव्हा स्थान करतो तेव्हा मग स्मरणाची योग्यता आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून स्थान प्रसाद विशेष नमस्कार करताना त्या ठिकाणच्या लीळा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला जेव्हा श्री गुरूंकडून विशेष दिला जातो तेव्हा आपण त्यांना विचारायचं आहे की हा विशेष कोणत्या लीळेचा आहे, किंवा कोण्या एखाद्या साधनवंताने आपल्याला विशेष दिला तर हा विशेष कोणत्या लीळेचा आहे हे आपण त्यांना विचारलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ती लीळा आठवून आपल्याला ते काय करता येईल, नमस्कार करता येईल. अशा प्रकारे या वंदन पद्धतीमधले काय आहेत, बारकावे आहेत. आणि उलट पालट करून जर विशेष नमस्कार केला, मूर्ती नमस्कार केली तर
त्याच्यामध्ये आविधी घडतो, आवेलना घडते. म्हणून या गोष्टी साधनवंतांनी काय करायच्या आहेत, टाळायच्या आहेत. आता प्रसाद नमस्कार करण्याचे वंदनाचे सुद्धा एक वेगळ्या प्रकारची विधी आहे. स्थानाचे विशेषाचे वेगळे आहेत. स्थानावरती आपण अधिक वेळ मस्तक ठेवून नमस्कार करू शकतो किंवा विशेष हा सुद्धा अधिक वेळ मस्तकाला लावून विशेष नमस्कार करू शकतो, पण तसा प्रसाद नाहीये. प्रसाद नमस्कार करण्याचे विधी काही वेगळेच आहेत. त्याविषयी स्वामींनी सांगितलेलं आहे की सकृत सेवी जे प्रसाद ज्याला आपण हातामध्ये घेतो, आसनावरून घेतो किंवा देवपूजेच्या ओळीमध्ये असताना ज्या प्रसाद आपण घेतो, त्याला आपल्या हातात प्रसाद घेण्यापूर्वी दोन्ही हात जोडून अगोदर प्रसादाला नमस्कार करावा. प्रसाद सेवेमध्ये म्हटलेलं आहे, ऐसाही दोही देवाचा संबंध प्रसाद वंदीजे सेवीजे. अगोदर त्याला वंदन करावं आणि मग शेवणे म्हणजे नमस्कार करणे, मस्तक ठेवून नमस्कार करणे. अगोदर दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आणि मग तो प्रसाद हातामध्ये घेऊन नमस्कार करायचा आहे. पण कसा करायचा आहे, सकृत सेवेचे. सकृत म्हणजे अल्प काळामध्ये आणि तोही हळूवार. जसं स्थानावरती आपण मस्तकाचा भार देतो, विशेषावरती मस्तकाचा भार देतो, तसा भार मात्र प्रसादावरती मुळी द्यायचा नाही. जर तसा दिला गेला तर सकृत सेवेचे या वचनाचा भंग होऊन प्रसाद नमस्कार करण्याची योग्यता होण्याऐवजी आपल्याला आविधीच घडतो. म्हणून प्रसाद नमस्कार करताना हळूवार नमस्कार करायचा आहे. फुलाप्रमाणे नाजूक पद्धतीने नमस्कार करायचा आहे आणि प्रामुख्याने हात कोरडे असावे. कपाळावर वळलेले केस प्रसादाला लागता कामा नये. कपाळावरचा गंधा येतो प्रसादाला लागता कामा नये. लहान मुलांच्या हातात प्रसाद देऊ नये, कारण त्यांना त्याविषयी विधीचं ज्ञान नसतं. आणि म्हणून प्रसाद नमस्कार करताना वंदनाच्या वेळेला या काळज्या घ्यायच्या असतात. आणि परमेश्वराने प्रसन्न होऊन दिला तो प्रसाद या विधिवाक्यांचं उच्चारण करून प्रसाद नमस्कार करायचा असतो. आणि प्रसाद सुद्धा 3 दिवसातून एकदा नमस्कार करायचा असतो. आता ज्यांच्याकडे अधिक प्रसाद आहेत त्यांनी रोज एक प्रसाद केला तर काही हरकत नाही. ज्यांच्याकडे एखादाच प्रसाद आहे त्यांनी 3 दिवसातून एक वेळ प्रसाद वंदन करायचं आहे, रोज रोज करायचा नाही. कारण या प्रसादिक ज्या वस्तू आहेत त्या सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आपल्या भक्तांना प्रसन्न होऊन दिलेल्या आहेत. 800 वर्षापासून त्याची परंपरा आणि जपणूक चालू आहे आणि आपल्यावर सुद्धा ती जबाबदारी आहे. जसं आमच्या पूर्वजांनी या वस्तूंची जपणूक करून त्या वस्तू आमच्यापर्यंत पोहोचवल्या, आपण सुद्धा त्याची जपणूक करून त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायच्या आहे. आणि म्हणून प्रसाद हे कसे करायचे, हळूवार नमस्कार करायचे आहेत आणि 3 दिवसातून एकदा प्रसाद करायचा आहे. ज्यांच्याकडे एखादा असेल तर 3 दिवसातून करायचं. आता ज्यांच्याकडे प्रसादच नाही त्यांनी काय करायचं, तर प्रसाद तुझे स्थान तुम्हाला मागच्या निरूपणामध्ये सांगितले गेलेले आहे. डोमेग्रामचा राजमठ, डोमेग्रामची शिन्नस्थळी, विद्धपूरचा गुढा, पिवळ तळवली आणि क्षेत्रकाळ या 1650 तीर्थस्थानांमध्ये ही 5 स्थानं जी आहेत ही कशी आहेत, प्रसाद तुल्य आहेत. प्रसादाच्या ठिकाणी जसे कृपाशक्तीचं प्राधान्य आहे त्याप्रमाणे या विशेषांमध्ये कृपाशक्तीचं प्राधान्य, स्थानांमध्ये कृपाशक्तीचं प्राधान्य आहे. ज्यांच्याकडे या स्थानाचे विशेष आहेत त्यांनी ते नमस्कार प्रतिदिनी करावे. आता एखाद्याकडे तोही विशेष नसेल मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी सूत्रपाठामधलं जे प्रसाद सेवा नावाचं प्रकरण आहे ज्याची रचना या पंथाचे दुसरे आचार्य पंडित बायदेव यांनी केलेली आहे, त्या प्रसाद सेवेचं पारायण करायचं त्यांनी. म्हणजे त्याला प्रसाद सेवा. आपल्याकडे प्रसाद नाही अशी बऱ्याच उपदेशांना खंत वाटत असते आणि तो प्रसाद आपल्याकडे असावा या हव्यासा पोटी मग जे प्रसाद नवीन बनावट तयार झालेले आहेत किंवा बनावट नसेल, व्यवस्थित असेल तो विकत घेऊन आपल्याकडे ठेवण्याचा, नमस्कार करण्याचा प्रयत्न केला जातो. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने जर प्रसाद घेतला गेला
तर त्याचं घुमटं लागत नाही, लक्षात ठेवा. विकत घेतले या प्रसाद वंदनाचं घुमटं नाही, भांडून घेतला प्रसाद वंदनाचं घुमटं नाही, चोरून घेतला प्रसाद वंदनाचं घुमटं नाही, आग्रह करून मागितला प्रसाद वंदनाचं घुमटं होत नाही, लक्षात ठेवा. दगड नमस्कार करणे किंवा अन्य वस्तू नमस्कार करणे आणि ते करणे सारखंच आहे. का की परमेश्वराने जीवांचा उद्धार होण्यासाठी प्रसन्न होऊन या वस्तू आपल्याला दिलेल्या आहेत. परमेश्वराचा हेतू काय की त्या वस्तू नमस्कार केल्याने तुम्हाला योग्यता व्हावी आणि तुमची परमेश्वराच्या दिशेने वाटचाल चालू व्हावी. त्यासाठी परमेश्वराने साधन निर्माण केलेलं आहे. त्याची खरेदी विक्री करण्याचा अधिकार आपल्याला देवाने दिलेला नाही. ज्यावेळेला अशी खरेदी विक्री चालू होते त्यावेळेला त्यातली प्रसन्नता तुमच्यासाठी काम करत नाही. जसं पर्वतचरित्र सांगितलं सारंग पंडिताचं. सारंग पंडित म्हणतात की आम्ही भक्त आहोत. काय म्हणाले, तुमच्यासारखे जर भक्त असतील तर देवच नाही म्हणा. आणि म्हणून आपण जर अशा पद्धतीने विशेष विकत घेतले, मूर्त्या विकत घेतल्या, प्रसाद विकत घेतले, तर त्या ठिकाणी जरी सामर्थ्य असेल तरी ते सामर्थ्य तुमच्यासाठी काम करणार नाही. आणि ते ज्ञानरूप सामर्थ्य आहे, ते काय असं वेळ सामर्थ्य नाहीये. तुम्ही घ्यावं विकत कसंही आणि मग तुम्हाला त्याचा लाभ मुळीच होणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या गुरुने जे प्रसन्न एक विषय दिला असेल तो एकच विशेष आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे, लक्षात ठेवा. आणि मग अशा प्रकारे विकत घेतलेल्या वस्तू वंदन करू नका. त्याच्यामध्ये परमेश्वराची प्रसन्नता राहत नाही आणि असलेलं कृपा सामर्थ्य ते तुमच्यासाठी काम करत नाही. म्हणून मानवांच्या वंदन पद्धतीमध्ये प्रसन्न होऊन जे आलेलं आहे तेच नमस्कार करण्याची पद्धत आहे. काय प्रसन्न होऊन जे दिलेलं आहे त्यालाच प्रसाद म्हणतात. आणि संबंधित पवित्रता आली तो प्रसाद आहे, तो संबंध वंदनीय आहे. अशा प्रकारे स्थान आणि प्रसाद यांच्या वंदनाची पद्धती आहे. आता पुढच्या दोन साधनांकडे दृष्टिक्षेप करूया. वासनिक आणि भिक्षू हे चतुर्थ साधनाचे दोन मुख्य घटक आहेत. पहिली दोन साधनं जड आहे, तर वासनिक आणि भिक्षू दोन साधनं कसे चेतन आहे. चेतन म्हणजे सोप्या भाषेमध्ये सजीव आणि जड म्हणजे निर्जीव. हे शब्द आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे, सजीव निर्जीव. सजीव म्हणजे चेतन, निर्जीव म्हणजे जड. तर हे वासनिक भिक्षुक जे आहेत हे चेतन साधन आहेत आणि यांच्या सुद्धा वंदनाची पद्धती आहे. जसं स्थान आणि पहिल्यांदा वासनिक आणि भिक्षुक कोणाला म्हणतात याचं आपण स्पष्टीकरण करूया. वासनिक म्हणजे अनिष्ट सेवा पोळेतो वासनिक. अनिष्ट सेवा पोळे म्हणजे जे प्रपंचाचा गाडा चालवत असताना प्रतिदिनी ज्या दोषरूप क्रिया घडतात त्याच्याविषयी ज्याच्या मनामध्ये दुःख आहे तो परमेश्वरापाशी रोज देवपूजेविषयी दंडवत घालताना दुःख करून रडतो की देवा मला आज अशा प्रकारचे दोष घडलेले आहेत, क्षमा करा, असा दोष घडण्याचा पुन्हा मला येऊ देऊ नका, असा जो दुःख करतो तो आहे वासनिक. किंवा प्रपंचामध्ये असून भविष्यात सर्वसंग परित्याग करून परमेश्वराला अनुसरण्याची ज्याला इच्छा आहे त्याला वासनिक म्हणतात. बाकीचे नामधारक आहेत. जो अनिष्ट सेवा पोळत नाही किंवा भविष्यामध्ये परमेश्वराला अनुसरण्याची ज्याची इच्छा नाही, वासना नाही, तो नामधारक आहे, तो वास्तविक सदरामध्ये मोडत नाही. पण प्रपंचामध्ये असतो या दोन गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत तो चतुर्थ साधनामध्ये गणला जातो, म्हणजे तो वासनिक या सदरामध्ये मोडतो. आणि भिक्षू म्हणजे सर्वसंग परित्याग करून परमेश्वरासाठी आपलं जीवन समर्पित करून मोक्ष प्राप्तीची साधना जो आचरतो त्याला काय म्हटलेलं आहे, त्याला भिक्षुक असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये हे दोन्ही साधनं कशी आहेत, वंदनीय आहेत. वासनिकही वंदनीय आहे आणि भिक्षुक पण वंदनीय आहे. दोघांच्या ठिकाणी परमेश्वराची ज्ञानशक्ती आहे. परंतु वासनिक जो आहे हा अजून प्रपंचामध्ये आहे, त्याच्यामुळे तो एका श्रेणीनं खालच्या पायरीवर आहे. आणि भिक्षुक जो आहे हा सर्वसंग परित्याग केलेला असल्यामुळे एका पायरीने वरती आहे. आता या
चेतन साधनांना दंडवत जो करायचा आहे तो वासनिकही तसा दंडवताला योग्य आहे, भिक्षुकही दंडवताला योग्य आहे. म्हणून वासनिकालाही दंडवत केला पाहिजे आणि भिक्षुकालाही दंडवत केला पाहिजे. मात्र चतुर्थ साधनामधला जो आहे तो वर का लक्षात ठेवा, म्हणजे समजण्यामध्ये फरक होऊ देऊ नका. आता भिक्षुक जो आहे त्या भिक्षुकाने वासनिकाला दंडवत करावा की नाही असे बरेचसे प्रश्न मागे काही उपस्थित झालेले होते. चंडीगडून एक परिमल नावाचं मासिक निघत होतं, त्याच्यामध्ये हे प्रश्न बरेच आलेले होते. पण त्याची समर्पक उत्तर त्या संपादकांकडून त्या मासिकामध्ये काही दिली गेलेली नव्हती. तर गुर्जरशी व्यासांच्या प्रसाद सेवेमध्ये याचं स्पष्टीकरण आलेलं आहे. वासनिक भिक्षुकाशी दंडवत करी तर गुण आती, त्याला गोमट प्राप्त होतं. वासनिकाने जर भिक्षुकाला दंडवत केला